हितगुज या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत. मी प्रशांत सोनार. हितगुज कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण विविध आजारांवरती चर्चा करत असतो, त्यांच्या लक्षणांवरती देखील चर्चा करतो. त्याचबरोबर त्यावर केल्या जाणाऱ्या शस्त्रक्रिया किंवा इतर जे उपचार असतात त्यांवर देखील चर्चा करत असतो. वेगवेगळ्या पॅथीन संदर्भात आपण मार्गदर्शन घेत असतो वेगवेगळ्या डॉक्टरांकडून. आज आपल्यासोबत आहेत डॉक्टर सचिन पुरुषोत्तम लोहिया. ते काय मार्गदर्शन करणार आहेत आपण ते जाणून घेऊया. आपण तत्पूर्वी मी त्यांचं स्वागत करतो. सर, आपलं कार्यक्रमामध्ये स्वागत. डॉक्टर सचिन लोहिया हे पेन फिजिशियन आहेत आणि सिनियर ॲक्युपंक्चरिस्ट आहेत. गेल्या 23 वर्षांपासून ते या क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत. बीजिंग डिस्ट्रिक्ट कॉलेज आणि व्हिएतनाम येथील WHOचे ॲल्युमिनी आहेत. इंडियन अकॅडमी ऑफ ॲक्युपंक्चर सायन्सचे सचिव देखील आहेत. फेलोशिप इन पेन मॅनेजमेंट कोलकाता भारतमधून त्यांनी पूर्ण केलेलं आहे. सदस्य आहेत ते हाँगकाँग ॲक्युपंक्चर सोसायटी आणि वर्ल्ड असोसिएशन ऑफ चायनीज मेडिसिन. त्यासोबत स्लीप डिस्क आणि ऑटो ह्युमन डिसऑर्डर रिसर्च पेपरसाठी उत्कृष्ट सादरीकरणाकरता गोल्ड ऑक्स पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आलं आहे. ॲक्युपंक्चरसाठी प्रसिद्ध असलेल्या 3 पुस्तकांचं देखील त्यांनी लेखन केलं आहे. घरच्या घरी ॲक्युप्रेशर आणि ॲक्युपंक्चरमधील मॉडेल प्रश्नसंच भाग 1 आणि भाग 2 हे त्यांची लेखन साहित्य आहेत. मुंबई आणि औरंगाबाद तसेच दिल्ली येथे ते कार्यरत करतात. त्याचबरोबर स्लीप डिस्कचे रुग्ण अर्थात जे बेड रेस्टवर आहेत, ज्या रुग्णांमध्ये 5 मिनिटं देखील उभं राहण्याची क्षमता नसते किंवा त्यांना ते जमत नाही, ह्या संदर्भात असेल किंवा हातापायाला मुंग्या येणं, पाय जड होणं, बधीर होणं, पाठदुखी, मानदुखी, चक्कर येणं, जिने चढ उतर करताना खूप त्रास होणं, अशा लक्षणांचा अंतर्भाव ज्यांच्यामध्ये असतो त्यांच्यासाठी हे उपचार करतात. तसंच गुडघेदुखी असेल, फ्रोझन शोल्डर असेल, अशा निरनिराळ्या आजारांवर मुळापासून उपचार करण्यासाठी ॲक्युपंक्चर या शास्त्राचा उपयोग करून डॉक्टर सचिन लोहिया यांनी आतापर्यंत अनेक लाखो रुग्णांना उपचार केलेले आहेत. त्याचबरोबर अनेक रुग्णांचे ऑपरेशन यशस्वीरित्या टाळलेले आहेत. पुन्हा एकदा लक्षात घ्या, यशस्वीरित्या टाळलेले आहेत. हे विशेष आहे कारण ॲक्युपंक्चर असेल किंवा ही ट्रीटमेंट जी असेल त्यामुळे ऑपरेशन टाळता येतात, हे यावरनं सिद्ध होत आहे. आणि आज आपला विषय जो आहे तो स्लीप डिस्क आणि गुडघ्याचं ऑपरेशन जे टाळता येऊ शकतं ते कशा पद्धतीने टाळता येऊ शकतं आपण ते चर्चा करूया. पण मुळात ॲलोपॅथीचं एक माध्यम असताना तुम्ही ॲक्युपंक्चर किंवा या संदर्भात आलेला तर काय म्हणजे त्याचं कारण काय? ॲलोपॅथी म्हणजे औषध उपचार पद्धती, ॲक्युपंक्चर म्हणजे विना औषध उपचार पद्धती. तर ह्याच्यामध्ये बराच डिफरन्स आहे आणि हा कॉमन क्वेश्चन मला विचारला जातो. हल्ली आपण पाहतोय की आजार जे आहे, आजारापेक्षा आजाराच्या लक्षणांवर उपचार केला जातो. लक्षणांवर उपचार करत असताना फक्त आजार दाबला जातो, तो दुरुस्त होत नाही आणि वरच्यावर तो आजार वाढत जातो आणि वाढत गेला की औषधं पुन्हा जास्त, पुन्हा त्या औषधांचे साईड इफेक्ट, किडनी आहे, लिव्हर आहे, ह्याच्यावर साईड इफेक्ट. अशा वेळेला मला वाटलं काहीतरी आपल्याला वेगळं केलं पाहिजे. तर ॲक्युपंक्चर ही अगदी विरुद्ध आहे. इथे औषध नाही आणि आजारांचं मूळ शोधून आपण उपचार करतो. तर मूळ शोधून उपचार केल्यामुळे तो आजार आतमधून नाहीसा होतो आणि रुग्ण जो आहे त्यातलं रुग्णत्व घालवता येईल आपल्याला. एकीकडे तो कायमचाच रुग्ण राहणार आहे, एकीकडे आपण त्याचं रुग्णत्व घालवू शकतो, रोग निर्मूलन करू शकतो. यासाठी मी 23 वर्षांपासून ॲक्युपंक्चरच उपचार माझ्या रुग्णांना देतो. पण मग विना औषध यामध्ये वेदना कमी होतात? विना औषध वेदना कमी होतात. ॲक्युपंक्चरप्रमाणे आता आपण आधी बघूया की औषध उपचार पद्धतीप्रमाणे आपण काय करतो. मेंदूकडे जाणारे जे न्यूरल पाथवे त्याला आपण औषधांनी ब्लॉक करतो. ते मेंदूला कळतच नाही दुखणं कुठं आहे, पण ते तात्पुरतं ते बरं वाटतं, पण आतमधले रोग तसाच राहतो. ॲक्युपंक्चरने तो सांधा आपण आतमधला दुरुस्त करतो, तिथून ती सूज नाहीशी होते, आतमध्ये लुब्रिकेशन वाढतं. ह्याच्यामुळे तो सांधा दुरुस्त झाल्यामुळे मेंदूला वेदना कळणारच नाही, म्हणजे तो रुग्ण नीट झालेला असेल. तर या पद्धतीने हा डिफरन्स आहे आमच्या आणि त्या पद्धतीमध्ये. नक्कीच. पण मुळात आता एखादा रुग्ण आला तुमच्याकडे तर त्याची तपासणी कशी केली जाते? कारण बऱ्याच वेळा MRI असतील, वेगवेगळे स्कॅन्स असतील, एक्सरेज असेल, या सगळ्यांनी होते. तर तुमच्याकडे तशीच होते का काही वेगळी पद्धत आहे? नाही, तशीच होते, परंतु मी मॅक्झिमम म्हणजे 99% रुग्णांना तुम्ही म्हणू शकता की मी क्लिनिकल डायग्नोसिस करतो. तर रुग्णाचा आजार लक्षात घेऊन त्याला कुठल्या मणक्यापासून त्रास असेल किंवा कुठल्या सांध्यामध्ये कशामुळे त्रास असेल, सूज असेल, हे आपण चेक करून आम्हाला बरंचसं लक्षात येऊन जातं की याच्यामध्ये प्रॉब्लेम काय आहे. तर विनाकारण लोकांचं वेळ आणि पैसा खर्च करण्यापेक्षा मी क्लिनिकली डायग्नोज करतो. कारण की एखाद्या MRIच्या खर्चामध्येच रुग्ण बरा होत असेल तर त्याला ते चांगलं आहे, त्याचा वेळही वाचतो, पैसाही वाचतो. बाकी मी ॲलोपॅथी आणि ॲक्युपंक्चर दोन्हीचा तज्ज्ञ आहे, त्याच्यामुळे डायग्नोसिस मी दोन्ही पद्धतीने करतो.
कारण की डायग्नोसिस हा सगळ्यात महत्त्वाचा भाग असतो. तो जर व्यवस्थित असेल तर तुम्ही रोगाच्या मुळापर्यंत निश्चित पोहोचाल. तर या पद्धतीने आपण ते रोगनिदान करतो. ॲक्युपंक्चरमध्ये एक चेंज आहे की याच्यामध्ये आम्ही पंचतत्व, नाडी तपासतो, आपण जीभ तपासतो, त्याप्रमाणे शरीर त्याचं कसं कार्य करतं आहे रुग्णाचं. वात प्रकृती असेल तर कशामुळं असेल, रक्तात उष्णतेने असेल का लिव्हरच्या उष्णतेने असेल, कशामुळं असेल तर ते आपण शोधून काढतो. नाडी परीक्षण, जिभेचं परीक्षण. त्याचप्रमाणे ॲक्युपंक्चरमध्ये एक नवीन तपासणी आहे, ह्याला आपण ॲक्युग्राफ म्हणतो. तर यामध्ये हे सगळे मेरिडियन्स जे आहेत चेतनातंतू बॉडीच्या, हे सगळ्यांचं आपल्याला अभ्यास होतं. याप्रमाणे आपल्याला लक्षात येतं की कुठला वीक आहे. लाल म्हणजे उष्ण, हिरवा म्हणजे नॉर्मल, ब्लू म्हणजे वीक. तर या पद्धतीने आपण ज्यांना शारीरिक म्हणजे आतमधून, जसं संधिवात आहे, संधिवात हा स्थानिक आजार नाही आहे, तो फिरत राहतो शरीरभर. असे अनेक वातविकार आहेत. तर त्यामध्ये आपल्याला ह्याचा फायदा मिळतो की हा कुठून असेल. परंतु मी मॅक्झिमम क्लिनिकल डायग्नोसिस करतो. मला एक्सरे MRIची क्वचितच गरज पडते, पण शक्यतो मी ते तिकडे पाठवतच नाही रुग्णाला. साधारणपणे एक लक्षणं बघितली की तपासणी केली जाते, तपासणी केली की त्या पद्धतीने उपचार. मग हे उपचार कसे केले जातात? ॲक्युपंक्चरप्रमाणे शरीरावरती असे मेरिडियन्स आहेत, आपण या पुतळ्यावर बघू शकता, असे मेरिडियन्स आहेत. तर हे जे मेरिडियन्स आहे यावरती आम्ही हे मेरिडियन्समध्ये एनर्जी आणि रक्ताचा प्रवाह असतो. ह्याच्यामध्ये जर समजा इथे ब्लॉकेज झाला तर पुढे सप्लाय जात नाही, तर इथे हात बधीर पडू शकतो, याला मुंग्या येऊ शकतात किंवा स्थानिक इथे दुखणं असू शकतं. तर ॲक्युपंक्चरमध्ये आम्ही हा शोधला होता की कुठला मेरिडियन त्याचा कमकुवत झाला किंवा ब्लॉक आहे, तर त्याप्रमाणे उपचार केला जातो. सगळ्यात कॉमन पद्धत आहे हे निडल लावून. हे निडल्स आहेत अशा बारीक डिस्पोजेबल निडल्स असतात. आमच्या सगळ्या सेंटर्सला सगळ्यात प्रथम आम्ही हे पाहतो की उपचार जे आहेत ते हायजेनिक आणि डिस्पोजेबल सगळे सेट असले पाहिजे, म्हणजे रुग्णाला दुसऱ्या कुठल्या आजाराची भीती नाही. तर अशा निडल्स असतात एकदम फाईन, आपल्याला कॅमेऱ्यावर दिसतही नसेल एवढी फाईन असते. या पद्धतीने आपण ते आतमध्ये लावतो. दुखतसुद्धा नाही, कारण की ह्याच्यामध्ये छिद्र नसतो आतमध्ये. अच्छा. त्यामुळे ही निडल फिलिफॉर्म निडल आहे, अशी स्किनमध्ये इझिली जाते. असे विविध पॉईंट्सवर आम्ही उपचार देतो. ही कॉमन पद्धत आहे ॲक्युपंक्चर करण्याची. दुसरं मॉक्सिबशन असतं, ह्याला शेक देतात निडलला किंवा त्या स्किनला. तिसरं कपिंग थेरपी असतं, ज्याला आयुर्वेदामध्ये रक्तमोक्षण म्हणतात. ते कप्स पण आम्ही डिस्पोजेबल वापरतो. तर ते असे वेगळे, समजा फ्रोझन शोल्डर आहे तर काही लोकांना आम्ही कपिंग करतो, पण सगळ्यांना करायचं नसतं ते. रुग्णाला चेक केल्यानंतर हे लक्षात येतं की ह्याला काय उपयुक्त आहे. जर त्याला विकनेस असेल जॉईंटमध्ये, त्याला कपिंग करत नसतात. ज्याला सूज असते त्याला आम्ही ते कपिंग करतो ट्रीटमेंट. असंच लेझर ट्रीटमेंट आहे, प्लम ब्लॉसम आहे, वेगवेगळ्या टाईपचे उपचार आहेत त्याच्यामध्ये, पण जे कॉमन आहे ते ॲक्युपंक्चर. ते पहिली जी सुई आहे म्हणा, मी हरकत नाही, तर ती तुम्ही खांद्यावरती ठेवली. तर मग फ्रोझन शोल्डर सारखा आजार झाल्यानंतर काय कसं करतं? सगळ्यांना वाटतं की जिथे आजार आहे तिथं सुया लावा म्हणजे बरं होतं. तसं नाही आहे. ॲक्युपंक्चरमध्ये मी जसं बोललो तुम्हाला की नाडीचं परीक्षण, जिभेचं परीक्षण करून आम्ही शोध लावतो मेरिडियन्स कुठले प्रभावित आहेत. ह्याचे मेन पॉईंट जास्त जे असतात मनगटाच्या खाली आणि पायाच्या खाली असेल. सगळ्यांना आश्चर्य वाटेल, पण हे जे पॉईंट्स आहेत इथे जे आम्ही निडलिंग करतो, ट्रीटमेंट करतो, या सर्व स्थानिक निडलपेक्षा ते महत्त्वाचं असतं. त्याचा रिझल्ट लॉंग स्टँडिंग असतो. अनेक रुग्णांना परत तो गुडघेदुखीचा असो, सांध्याचा असो, तो त्रासच होत नाही जर व्यवस्थित त्याचं आजाराचं निदान केलेलं असेल ॲक्युपंक्चर पद्धतीने. किती काय लागतो बरं व्हायला साधारण तसं पाहायला गेलं तर जर रुग्ण लवकरात लवकर आला, आता कसं आहे, रुग्णाच्या हातात असतं की त्याला कुठली पद्धतीकडे जायचं, कुठल्या उपचाराकडे जायचं. आता बरेचसे रुग्ण त्या पॅथीच्या डॉक्टरला सारखं दाखवतात आणि विविध वेगवेगळ्या गोळ्या घेतात. खरं तर ते फक्त कंपनीचे नावं बऱ्याच वेळेला बदललेले असतात, बाकी काही नाही. तर अशा वेळेला तुम्ही रुग्णांनी विचार केला पाहिजे की मला बरं व्हायचं आहे, तर माझा हा मुळापासून आजार कसा दुरुस्त होईल, कोण करू शकेल, कसं करू शकेल. तर ॲक्युपंक्चरने या पद्धतीने आम्ही ट्रीटमेंट देतो. रुग्ण जर लवकरात लवकर आला, तर आता माझ्याकडे एक फ्रोझन शोल्डरची केस होती, त्याला पहिल्या दिवशी झाला, दुसऱ्या दिवशी आला आणि अक्षरशः एक सिटिंगमध्ये तो बरा झाला. आता आजच माझ्याकडे दादरला एक केस आली फ्रोझन शोल्डरची. मी तिला राईट साईडला, शिवाजी पार्कची पेशंट आहे, राईट साईडला मी ट्रीटमेंट दिली होती शोल्डरला. तो पूर्ण झालेला आता 3-4 वर्ष उलटली. आता त्यांना लेफ्टला त्रास झाला. मला म्हणले हा कसा झाला? मी म्हटलं तुम्हाला डायबिटीज आहे, डायबिटीजच्या लोकांना प्राथमिक दुष्परिणाम फ्रोझन शोल्डर असतो आणि कधी कधी अतिरेक झालं तर कधी दुखतं. पण आता मला खात्री आहे आणि त्यांनाही खात्री आहे रुग्णाला की माझा आधी बरा झाला, आताही बरा होणार. असं फास्ट होतं. पण जुना जरी झाला
समजा एखाद्याला 2 वर्षापासून 4 वर्षापासून 8 वर्षापासून संधिवात आहे, ह्याच्यामध्ये पण चांगले रिझल्ट येतात. थोडा वेळ जाईल परंतु रिझल्ट येतात चांगले. म्हणजे ऑपरेशन टाळता येतं असं म्हणायला ऑपरेशन बऱ्याच ठिकाणी आपण म्हणजे 90% लोकांना मी 90% लोकांचे आपण टाळू शकतो. मग गुडघ्याला देखील हाच प्रॉब्लेम असतो, तर त्याच्यावर उपचार कसे करतात? गुडघेदुखी फार कॉमन आहे आणि हल्ली कसं ते रिप्लेसमेंटमुळं तो आणि लागणारा खर्च 6-6, 8-8 लाख, त्याच्यामुळं त्याला भरपूर व्हॅल्यू आलेली आहे. 2 हाडांच्या मध्ये जी कुर्ची असते त्याला कार्टिलेज म्हणतात. त्या कार्टिलेजमध्ये घर्षण होतं आणि लुब्रिकेशन कमी होतं सांध्यामध्ये. तर ह्याच्यामुळं हाडाला हाड घासून ती खुर्च्या पण घासून आतमध्ये सूज येते आणि गुडघेदुखी होते. तर अशा पेशंट्समध्ये पण आम्ही आजाराचं मूळ शोधतो. ह्याचे मेन पॉईंट्स तसे गुडघ्याच्या जवळ असतातच, त्याच्याने सूज कमी होते, त्याच्याने पण तो बरा होतो. आणि पंचतत्वाप्रमाणे जसं वयस्क लोक आहेत ह्यांच्यात गुडघेदुखी असते, तर त्याच्यामध्ये आतमध्ये लुब्रिकेशन का कमी होतं, तर त्याच्यामध्ये वॉटर मेटाबॉलिझम ॲक्युपंक्चरने ते कमी होतं. तर ते ॲक्युपंक्चर पद्धतीच्या काही बिंदूंनी आम्ही किडनीची किंवा वॉटर मेटाबॉलिझम इम्प्रूव्ह केला तर तो गुडघा पण दुरुस्त होतो. तर या पद्धतीने आपण त्याला रिव्हर्सल काही करू शकतो आणि तो बऱ्यापैकी चांगला होतो. पण मग परत म्हणजे पूर्वपदावर येऊ शकतो? पूर्वपदावर येणारे बरेच रुग्ण आहेत. अशातच माझ्याकडे दादरला एक केस झाली, तर ती ओला उबर शिवाय फिरत नव्हती लेडी. आता ती म्हणते मी 35 नंबर बसनी व्यवस्थित फिरते. तिने 4 वर्षाआधी एका गुडघ्याचा माझ्याकडे ट्रीटमेंट केला होता, तो पूर्ण नीट होता. आता त्या मला सांगतात आता मी 6 महिन्याच्या आधी मला त्रास झाला आणि अक्षरशः 20 सिटिंगमध्ये, म्हणजे MRI जेवढाच खर्च म्हणू शकता तुम्ही, 20 सिटिंगमध्ये तोही गुडघा बरा झाला. आता दोन्ही फर्स्ट क्लास आहेत गुडघे, मार्केटला जातात, त्यांना रडू कोसळायचं एवढं जास्त गुडघेदुखी पायऱ्या चढाय उतरायला होती. तर असे केसेस आम्ही बरेच अनुभवलेत. 4-4 वर्ष. एक पेशंट तर माझ्या वडिलांनी त्यांना ट्रीटमेंट दिली होती, तो दुसऱ्या पेशंटला घेऊन आला, म्हटला 28 वर्षाआधी मी ट्रीटमेंट घेतली गुडघ्याची, पुन्हा उलटून झालं नाही. असे बरेच केसेस आहेत आमच्याकडे. पण मग याचा कालावधी काय असतो? कारण तुम्ही ट्रीटमेंट करता तर त्याचा परिणाम साधारण काय? आता जसं तुम्ही म्हणाला 4 वर्ष त्यांना काहीच प्रॉब्लेम नाही, पण असं ॲव्हरेज काय असतं? शेवटी कसं आहे की सगळं रिपेअरिंग प्रोसेस आहे. जे शरीरामध्ये दिलेलं आहे ते काय नवीन तयार होणार नाही. सगळं मॅक्झिमम रिपेअर केवढा होईल, तसंच मी आता जसं बोललो की रुग्णांनी तत्पर व्हावं आणि पटपट यावं ट्रीटमेंटला, तर तो मॅक्झिमम रिपेअर होईल. 99% तर शक्य आहे, 100% काहीच नसतं. तर या पद्धतीने उत्कृष्ट रिझल्ट येतात. कालावधी जो आहे तर काहींना 20 सिटिंग लागतात, काहींना 35 सिटिंग लागतात. फारच जुना आजार असेल, संधिवाताला थोडा वेळ लागतो, फारच जुना आजार असेल तर थोडा वेळ लागतो. परंतु आम्ही अगदी 15 वर्षाच्या माझ्याकडे शिवाजी पार्कच्या जवळच एक क्लिनिक आणि आहे, मुंबईला, ठाण्याला आहे, अंधेरीला आहे. तर हे क्रिकेटर स्पोर्ट्समन पण येतात गुडघेदुखीसाठी आणि बरेच दिग्गज स्पोर्ट्समनला, क्रिकेटर्सला मी स्वतः ट्रीटमेंट दिलेली आहे. आणि अगदी 90-92 वर्षाच्या एका आजीला पण मी अंधेरीला ट्रीटमेंट दिलेली आहे. म्हणजे सगळ्या टाईपच्या पेशंटला ट्रीटमेंट दिली आहे. चांगले रिझल्ट येतात. म्हणजे थोडक्यात फक्त वेळेवर उपचार घेणं गरजेचं आहे. वेळेवर तुम्हाला जर म्हणजे प्रेक्षकांना जर म्हणायला झालं तर तुम्हाला जर काही आजार असतील किंवा अशा पद्धतीचं दुखणं असतील तर तुम्हाला इथे नंबर देखील दिलेले आहेत, ज्यावर तुम्ही डॉक्टरांशी संपर्क देखील साधू शकता. तुमचे जे काही प्रश्न आहेत ते बोलू शकता, त्यावरती उपचार देखील घेऊ शकता. पण स्लिप डिस्कच्या बाबतीत असं होऊ शकतं का? कारण बरेच लोक थोडं घाबरतात. स्लिप डिस्क म्हणजे अगदी माझ्याकडे म्हणजे अंथरुणावर असलेले रुग्ण येतात, ॲम्ब्युलन्समध्ये घेऊन येतात, कोणी व्हीलचेअरवर येतं, चांगले रिझल्ट येतात. स्लिप डिस्कमध्ये 2 हाडांच्या मध्ये जी कुर्च्या असते डिस्क, तिला सूज येते, अशी फुगते ती, त्याच्यामुळे हे नर्व रूट कॉम्प्रेस होतात आणि ती नस दबल्याने, इथे जर नस दबली कमरेमध्ये तर हा पूर्ण पाय दुखतो. L4, L5 मध्ये बऱ्याच ठिकाणी बऱ्याच लोकांना असते. L5, S1 मध्ये स्लिप डिस्क असते. तसं मानेच्या मणक्यातही असते, त्याच्याने हात दुखतो. इथे नस दबली तर हाताला मुंग्या येतील, हात दुखेल, त्याच्यामध्ये सुन्नपणा होईल. फारच अतिरेक झाला नस दबण्याचा, अक्षरशः लटका पण पडतो हाताला, लकव्यासारखा. लकवा नाही म्हणत आपण त्याला, ह्याला रिस्ट ड्रॉप म्हणतात. हातात झाला तर, पायात झाला तर फूट ड्रॉप. तर या पद्धतीच्या या लेवलच्या केसेसला पण ट्रीटमेंट केलेली आहे. ॲक्युपंक्चरने 2 हाडांच्या मध्ये जी डिस्क आहे त्याची स्वेलिंग, जी फुगलेली डिस्क आहे ती आकुंचन पावते. पुन्हा ती आकुंचन पावली की नर्ववरचा प्रेशर नाहीसा होतो आणि ते दुखणं कमी होतं. 5 ते 7 दिवसामध्ये रुग्णांना खात्री पटून जाते की माझं ऑपरेशन टळतंय आता, कारण की त्याचं दुखणं 25%, 50% सुरुवातीपासूनच सुरू होऊन जातं कमी व्हायला आणि त्याला उत्साह असतो. असंच बरेच पेशंट आपण केले स्लिप डिस्क. मी ही खात्री पटते लोकांना की आता बरं होतं. माझ्याकडे एक अंधेरीला पेशंट आहे, तो बरा म्हणजे शिक्षण आता तो प्रोफेसर लेवलचा आहे. तर
त्याला ऑपरेशन करायचं, तो म्हटला 99% माझं ठरलंच होतं, पण तुमच्याकडे ऑपरेशन टळतं ऐकलं, मला एकाने सांगितलं तर मी आलो. आणि 5 दिवसामध्येच दुखणं पुष्कळसं कमी झालं. त्याला वाटलं आता माझं दुखणं तर कमी झालं आहे, पण MRI परत करून पाहायला पाहिजे. परत डबल MRI केला त्याने. डबल MRI केला आणि डॉक्टरकडून लिहून घेतलं की ऑपरेशनची काही अर्जन्सी नाही आहे, कारण की MRIमध्ये पॉझिटिव्ह चेंजेस आहेत. असे पण पेशंट आहेत. पण डॉक्टर, सर्वायकल किंवा लंबरमध्ये तो बेल्ट किती कालावधीसाठी लावावा वगैरे लागतो का? बेल्ट शक्यतो 4 आठवड्यापेक्षा जास्त लावू नये, नाहीतर स्पायनल मसल्स वीक होतात. आमच्याकडे जे रुग्ण उपचार घेतात त्यांचा बेल्ट नंतर एकदा दुखणं बरं झाल्यानंतर बेल्ट कशाला लावणार कोणी, ते काही शोपीस नाही आहे. तर त्याच्यामुळे एकदा मानेचा किंवा कमरेचं दुखणं कमी झालं की नंतर त्यांना बेल्टची काही गरज पडत नाही, ते व्यवस्थित करतात. सर्वायकल स्पॉन्डिलोसिस, लंबर हे आता सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी आहे आता सध्या. तर त्याच्यामध्ये ह्याला मी सॉफ्टवेअर सिंड्रोम म्हणतो. जास्त वेळ बसून 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 हे मणके झिजतात आणि त्याच्यामध्ये दुखणं होतं. अशा पण अनेक तरुणांना मी उपचार दिले आणि परत पूर्वपदावर परत पहिल्यासारखं कामाला लागलेले आहेत. डॉक्टर, पण मग संधिवातासारख्या एक सर्वसाधारणपणे बघितलं तर संधिवातासारख्या आपण असाध्य म्हणतो ज्यांना, त्यावर आजार ह्या थेरपीमुळे शक्य होतात का ॲक्युपंक्चर यामुळे? कुठलाही जुनाट आजार असो किंवा संधिवात असो त्याला असाध्यच म्हणलं जातं. म्हणजे WHO लिस्टमध्ये त्याला असाध्य आजारामध्ये बसवलेलं आहे. पण ह्याच्यामध्ये रुग्ण काय करेल ना, तो तर निराश होऊन जाईल, आता मी बरा होणार नाही, मग ते आयुष्यभर त्यांनी आजार घेऊन फिरायचं का? मग अशा वेळेला ॲक्युपंक्चर उपचार पद्धती ह्यांना फायदेशीर ठरते. संधिवाताचे मी सगळे क्लेम करत नाही, पण 100 पैकी 60-70% लोकांचे औषधं बंद होऊन जातात, त्यांना पुन्हा उलटून त्रास होत नाही. काहींचे टेस्टचे रिपोर्ट पण निगेटिव्ह येतात. आणि संधिवात मॅनेज पण चांगला करता येतो ॲक्युपंक्चरने. जसं आपण पेन मॅनेजमेंट म्हणतो, औषधी उपचारमध्ये मॅनेज आपण करतो फक्त आणि किलिंग करतो पेनचं, ते तात्पुरतं असतं. ह्याच्यामध्ये आपण रिपेअर आणि क्युअर करतो, म्हणजे जेवढं मॅक्झिमम रिपेअर करता येतं करता येईल. हिप जॉईंटच्या संदर्भात तसंच आहे? हिप जॉईंट आर्थरायटिस किंवा एव्हियन अवॅस्क्युलर नेक्रोसिस हेड ऑफ फिमर, जे लोकांना स्टेरॉइडचं खूप सेवन झालेलं आहे, तर अशा लोकांमध्ये तो हिप जॉईंटचा बॉल जो आहे तो खराब होऊन जातो आतमध्ये. ग्रेड 1, ग्रेड 2, ग्रेड 3, ज्या ग्रेडमध्ये तुम्ही याल त्या ग्रेडमध्ये आम्ही उपचार करू. आणि वाईट काय ह्या हिप जॉईंटच्या एव्हियनचं की ह्या कमी वयामध्ये 35, 40, 50 या वयात होऊन जातो. मग अशा वेळेला रिप्लेसमेंट लगेच डॉक्टर पण सांगत नाही लगेच रिप्लेसमेंट करा. तर काही काळ त्याला जो काढायचा आहे मग तो ॲक्युपंक्चरने फार चांगला निघतो, त्याचं दुखणं बंद होतं, तो व्यवस्थित चालू फिरू शकतो. आणि असे मी अनेक पेशंट पाहिलेले आहेत की ज्यांना नंतर वाटलं पण नाही की आपल्याला रिप्लेसमेंट केलं पाहिजे. डॉक्टर, टाचदुखी म्हणजे गुडघेदुखीसारखंच बऱ्याच जणांना टाचदुखी असते. अर्थात म्हणजे आमच्यासारख्या सामान्यांना वाटतं की पहिलं आपलं गुडघंच दुखतं, पण ते खरं टाचेचं पण देखील महत्त्वाचं असतं. तर त्या संदर्भात कशा पद्धतीने उपयोगी येऊ शकतो? टाचदुखी हा असा एक गोड आजार आहे की लोकांना वाटतं की किरकोळ आहे, पण ते सकाळी उठून, टाचदुखीवाल्यांचं कसं असतं, सकाळी उठून टाचच टेकत नाही आणि एवढी दुखते ती की काही पाऊलं लंगडून चालावं लागतात. पण हे लंगडून चालताना तुमच्या गुडघ्यावर पण प्रेशर येतो, गुडघा पण खराब होऊ शकतो, अगदी मणक्याच्या मध्ये जी खुर्च्या आहे तिथपर्यंत जाऊ शकतो इफेक्ट. माझ्याकडे एक पेशंट 4 वर्षापासून त्याला टाचदुखी होती, 4 इयर्स. तर आता 4 इयर्सपासून त्यांनी अक्षरशः म्हणजे नंतर डॉक्टरनी म्हटलं आता तुझं इंजेक्शन झालं, सगळं झालं, आता MRI करू. पण तो म्हटला आता MRIकडे आत्तापर्यंत झालं नाही, मी नाही करत. 5च सिटिंगमध्ये माझ्याकडे अंधेरीला 5च सिटिंगमध्ये पूर्ण नीट झाला, त्याची टाच टेकायला लागली, व्यवस्थित चालू लागला. ह्याच्यामध्ये ॲलोपॅथीमध्ये आम्ही इंजेक्शन देतो, हे मी आधी पण केलेले आहेत स्टेरॉइडचे वगैरे, पण त्यांचं 15 दिवस 6 महिने बरं राहतं. ॲक्युपंक्चरने आता हे पेशंट्स मी जे सांगतोय ते काही एक 4-5 सिटिंगमध्ये, म्हणजे किती जास्तीत जास्त 2,500-3,000 हजार खर्च असेल, पण तेवढ्यामध्ये ते दुरुस्त होतात. MRIपर्यंत जायची काय गरज होती? डॉक्टर, न्यूरोपॅथीबद्दल काय सांगाल आणि मुख्यतः क्वालिटी ऑफ लाईफ इम्प्रूव्ह करण्यासाठी काय आहे? न्यूरोपॅथी म्हणजे डायबिटिक न्यूरोपॅथी हे फार कॉमन आहे. डायबिटीजमध्ये ज्या पायाच्या सूक्ष्म रक्तवाहिन्या त्या बारीक पडतात आणि तिथे जळजळ होते पायाच्या तळव्यांना. आता जळजळ होते तर ही थांबवायची कशी? तर औषधीमध्ये आम्ही ते काही औषधं देऊन मेंदूच्या संवेदना तिथं बंद करतो, पण ते तात्पुरतं राहतं आणि वरच्यावर वाढत जातं ते. तर ॲक्युपंक्चरने आपण हे जे चेतनातंतू आहेत पायाला जाणारे, ह्याला आपण उपचार देतो आणि ह्याच्यामधला सप्लाय वाढवतो. हे सोपं झालं सांगायला, पण ह्याच्यापेक्षा महत्त्वाचं असतं मेंदू. आपल्या मेंदूला 90% ग्लुकोजच लागतं आहार म्हणून, आणि तो जर नाही मिळाला तर इथूनचा हा सगळ्यात दूरचा आहे ना, हे काश्मीर आहे, कन्याकुमारी आहे, तर इथपर्यंत असा सप्लाय इथंच बाधित होतो. त्याच्यामुळे न्यूरोपॅथी जास्त
ह्या तळव्यांमध्येच होते, पायामध्ये. तर ॲक्युपंक्चरने आपण मेंदूला जाणारा जे ग्लुकोजचं सप्लाय आहे किंवा बॉडीमधला ग्लुकोजचं ॲब्सॉर्प्शन वाढवतो. ते वाढलं की ऑटोमॅटिकली हे छान काम करतं. इथूनचा सप्लाय इथे वाढतो आणि ते न्यूरोपॅथी बऱ्यापैकी कमी होते. हल्लीच माझ्याकडे एक पेशंट आहे, म्हणजे त्याला एवढी जास्त न्यूरोपॅथी होती की बॅलन्स जायचा आणि असं वॉकरवर चालायचा. स्पर्शज्ञान कमी असतं ना. आपण लहान मूल पाहतो ना, जन्मल्यानंतर लगेच चालत नाही, लडबडत चालतो. का? कारण की त्या तळव्याला तेवढा सप्लाय नसतो. ॲक्युपंक्चरने आपण ज्यांना न्यूरोपॅथी त्यांचा सप्लाय एकदा वाढवला की परत त्यांचं लडबडून चालणं बंद होतं. आता असे बरेच पेशंट आहेत ज्यांना फक्त जळजळ असते ते तर फार लवकर बरे होतात, पण सुन्नपणा आल्यानंतर जरा वेळ जातो कारण की ती नस खूपच वीक झालेली असते. पण तरी त्याच्यावर उपचार करून आम्ही असे पेशंट व्यवस्थित चालवले. ते ट्रेननी फिरतात. आता जे लोक 2-2 लोकांना घेऊन यायचे ते आता सिटी बसनी एकटे फिरतात. शेवटचा प्रश्न जो मी विचारला की जीवनशैली एक तर बदलत चाललेली आहे, हां, तर काय क्वालिटी ऑफ लाईफसाठी अगदी 2 वाक्यात? क्वालिटी ऑफ लाईफसाठी ॲक्युप्रेशर बेस्ट आहे. घरच्या घरी तुम्ही काही पॉईंट्स दाबून उपचार करू शकता. जसं आता सर्वायकल स्पॉन्डिलोसिस आहे, तर हे मानेच्या पाठीमागे जी हड्डी आणि इथं केस आहे ह्याच्यामध्ये हे पॉईंट्स असे दाबायचे सर्वायकलसाठी. त्यानंतर दोन्ही हात असे ठेवले तुम्ही तर हा मधला बोट जिथं टेकतो तो प्रेशर पॉईंट दाबायचा आणि हा इथं एक पॉईंट दाबायचा. हे अगदी ज्यांना सुरुवात झालेली आहे त्यांना बरं आहे. ज्यांचा अतिरेक झाला आजार त्यांना ॲक्युपंक्चर करावं लागेल. हे सर्वायकलसाठी झाले. लंबर स्पॉन्डिलोसिससाठी पण पॉईंट असतात, गुडघेदुखीचे असतात. इंस्टाग्रामवर माझं चॅनल आहे, त्याच्यावरती मी रोज एक व्हिडिओ टाकतो ज्याच्यात ॲक्युपंक्चरबद्दल नाही आहे, लोकांनी घरच्या घरी कुठले पॉईंट दाबायचे आणि बरं व्हायचं. तर हे सगळ्यांना मोफत मी अवेलेबल करून दिलं आहे माझ्या पद्धतीने. नक्कीच आपले आजार आणि ॲक्युपंक्चर थेरपी ही जी काय थेअरी म्हणता येईल आपल्याला, ती प्रत्यक्षात जी उतरवल्यानंतर किती आजार बरे होऊ शकतात याबद्दल खूप चांगली माहिती आपण सांगितलीत. त्याबद्दल आपले धन्यवाद. नमस्कार. तर डॉक्टर सचिन यांनी आपल्याला या संदर्भातली जी माहिती सांगितलेली आहे ही माहिती अर्थातच वेळेच्या अभावामुळे आपल्याला कदाचित कमी मिळू शकली असेल, तर तुम्ही जे संपर्क नंबर होते त्या संपर्कावरती तुम्ही संपर्क साधून हे यांना विचारू शकता की या आजारासंदर्भात काय काय ट्रीटमेंट आहेत, त्यांच्याकडे ट्रीटमेंट देखील तुम्ही घेऊ शकतात. पण महत्त्वाचं म्हणजे घरच्या घरी उपाय करा, पण ते वैद्यकीय सल्ल्याशिवाय करू नका किंवा वैद्यकीय मार्गदर्शनाखालीच करा. तुर्तास वेळ झाली आहे हितगुज या कार्यक्रमामध्ये आता इथेच थांबण्याची. पाहत राहा झी 24 तास. विकासाचा ध्यास म्हणजे